कारभाऱ्यांचं आणि माझं भांडण झालं तर मी त्यांच्या सॉरीची अजिबात वाट बघत नाही. त्यांचे कपडे घेते आणि सरळ कापून मोकळी होते. नमस्कार मंडळी, रामराम. सकाळी उठल्यावर फ्रेश झाली तर मला आधी चहा लागतो. माहीत नाही कुठली तलप आहे, चहा पिल्याशिवाय माझं डोकं कामच करत नाही. तर सकाळी उठले, फ्रेश वगैरे झाले, चहा घेतला, आईबाबांना चहा दिला आणि त्यानंतर मग हा कारभाऱ्यांचा टी शर्ट आहे. आता काही जण म्हणतील खरंच बाई वेडी आहे की काय, सरळ नवऱ्याचे कपडे कापून मोकळे होते. तर तसं काही नाही आहे. हा माझं डोकं थोडंसं असं उच्चापत्या करण्यामध्ये चालतं. तर हाच कारभाऱ्यांचा जुना टी शर्ट होता जो की थोडा खराब झाला, म्हणून मग मी त्यांना तो कापून गाडी पुसायला दिला आणि म्हटलं चला आता घरामध्ये आणि आजूबाजूच्या सगळ्यांना जरा मिरचीची धुरी देऊयात. म्हणून मग ठेचा बनवला आणि आई पूजा करून घेत आहे कारण आज पौर्णिमा आहे आणि भोग लावायचा आहे. तर मी इथे कोळसा बनवला आणि भोगसाठी शिरा पण बनवलेला आहे. आणि म्हटलं झटपट पटापट घरातली सगळी कामं आवरून पटापट मोकळं होऊयात, कारण मला थोडं बाहेर जायचं होतं शेताकडे. आणि म्हणून मग मी जी काही माझी कामं आहेत तर ती पटापट आटपून घेतली, जेवण करून घेतलं, नंतर तयार झाले. मार्गशीर्ष महिना चालू आहे तर बऱ्याच जणांकडे पूजा असते. तर आमच्या किरायेदार आहेत तर त्यांच्याकडे पण आज पूजा होती. मग तिथे गेले, हळदी कुंकू लावलं आणि देवीचा आशीर्वाद घेतला आणि नंतर आम्ही शेताकडे निघालो आणि माझं थोडं शूटचं काम होतं तेही करून घेतलं. यानंतर मात्र माझी खूप गडबड झाली, घरी येऊन खूप गोंधळ झाला. ते पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन